केलेला आहे. त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे जाणून घेणार आहोत. पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रमुख जबाबदारी होती, त्यामुळं इतर कामं असल्यामुळे मी पटकन येऊन माझा उमेदवारी अर्ज भरून पुढच्या माझ्या प्रक्रियेला निघालोय. माझा उमेदवारी अर्ज भरायला आदरणीय चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी माझ्या पक्षाच्या सर्व नेतृत्वाचं, आमदार हेमंतजी रासने असतील यांचं खूप मनापासून आभारी आहे. माझ्या नेतृत्वाने पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास दाखवला, त्याबद्दल मी पक्षाचा आभार. उमेदवारी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. तुम्ही एबी फॉर्म जोडून अर्ज भरलाय. मी माझा एबी फॉर्म जोडून अर्ज भरलेला आहे. मी 24D यामधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळं याबद्दलची स्पष्टता एकदम क्लिअर आहे. अद्यापही म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे, अद्यापही उमेदवारी याद्या जाहीर का होत नाही? एकूण महाराष्ट्रातली जर का आपण स्थिती बघितली तर 29 महानगरपालिका आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, भली मोठी यादी आहे. आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष या ठिकाणी त्या याद्या लवकरच अपलोड करतील. भाऊ, मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी सुद्धा पाहायला मिळते. एका बाजूला शिवसेना आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जात नाहीत, आम्ही लाचारी स्वीकारणार नाही अशी भूमिका घ्यायची, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या भाजपा कार्यालयाच्या बाहेर आरपी आंदोलन करते. नाही, ह्या कार्यकर्त्यांच्या भावना ह्या निवडणुकीत बघायलाच मिळतात. त्यांना समजावं लागतं. जागा 165 आहेत, कार्यकर्ते 3000 आहेत. त्यामुळे ही येणारी रिॲक्शन असती, परंतु पक्ष नेतृत्व सक्षम आहे या कार्यकर्त्यांना समजवायला. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा अत्यंत सुज्ञ असतो. तो एका क्षणापर्यंत उमेदवारी मागतो आणि नंतर कमळाचं काम करू लागतो. भाजपा किती जागा लढवणार आहे पुणे मागे? आम्ही महायुती म्हणून 165 जागांवर निवडणूक लढवणार. पण शिवसेना मागते की आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जाईल. शिवसेनेला किती जागा देणार आहात? आरपीआयला किती जागा देणार? शिवसेना, आरपीआय, भारतीय जनता पार्टी आपल्या दृष्टीने बायफार्केशन असेल. आम्ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असेच लढणार आहोत, एकत्रित लढणार आहोत. जे महानगर अध्यक्ष आहेत शिवसेनेचे, त्यांचा मुलगा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतोय. तो म्हणतोय की आम्हाला जागा दिल्या जात नाही, त्यामुळे आम्हाला असा निर्णय घ्यावा लागतो. लोकशाहीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने हा अधिकार प्रत्येकाला दिलाय. त्यांनी त्याचा वापर करावा. त्याविषयी मी काय बोलू शकत. हे होते गणेश बिडकर. त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून पुणे महापालिकेसाठी त्यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न दोघे, टॉप न्यूज मराठी, पुणे.